नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज झालेल्या सेट एक्झाम मधले जे मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता क्षमता याचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहे। मॅथ्सचे आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहे त्यामध्ये कसे कसे प्रकारचे प्रश्न आले होते आणि प्रश्नाची लेवल किंवा त्याची काठिण्य पातळी काय आहे ते आपण समजून घेणार आहे। बघा, पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न दिला होता त्यामध्ये द फॉलोइंग इज अ डायग्राम of a certain college showing the number of students pass and fail during the year 2015 to 2016 आणि हे दिलं होतं। आणि इथे बघा, मराठीमध्ये पण प्रश्न असतो या साईडला इंग्लिशमध्ये असतो। तर याचा एक तुमच्यासमोर ग्राफ दिला होता, त्यामध्ये खाली महत्त्वाचं आपल्यासाठी हे आहे की फेल होणारे हे वरचे आहे आणि डॅश केलेले आहे ते पास होणारे आहे। तर तुम्हाला काय विचारला आहे प्रश्न, तो प्रश्न पाहून घेऊ, त्यानंतर मग आपण आन्सरकडे जाऊ। तर प्रश्न जो आला होता, प्रश्न खूप सिंपल होता। बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिसत आहे। प्रश्नामध्ये म्हटलं आहे इन विच इयर इज द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ द स्टुडंट मॅक्झिमम। कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे। तुम्हाला सर्वात जास्त टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांची इयर फाइंड आउट करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे की पास कोण आहे फेल कोण आहे, तर ते लक्षात घेऊन तिथे काढायचं आहे। तर सर्वांनी इकडे लक्ष द्या, मी या साईडला तुम्हाला सांगतो। तर 2012, 13, 14 आणि 15 याचे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल। जसं मी 2012 साठी पहिले तुम्हाला काढून दाखवतो की काय होणार आहे। तर ठीक आहे, तर बघा, खूप सिंपल आणि साधा प्रश्न होता। प्रश्न व्यवस्थित जर सॉल्व केला तर तुम्हाला इझिली त्याचा आन्सर मिळणार असतो। ओके, तर या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पहिले 2012 या वर्षासाठीचे सर्वप्रथम पास होणारे आणि फेल होणारे विद्यार्थी पाहावे लागेल। तर फेल होणारे जो विद्यार्थी आहे तो आहे 200 विद्यार्थी। तर 200 विद्यार्थी, कारण की आपल्याला पासिंग पर्सेंटेज विचारलं आहे कोणाचं जास्त आहे सरासरी, तर 200 आणि फेल होणारे 500 मल्टिप्लाय बाय 100। याला जर तुम्ही सॉल्व केलं असतं तर तुम्हाला इझिली आन्सर मिळालं असतं किती पर्सेंट आहे। तर बघा, हा शून्य यासोबत कटतो, हा शून्य यासोबत कटतो, म्हणजे 2/5 × 100। जर याला तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळते 5 ने हा 2 कटला, 5 2 10, 2 2 4 म्हणजे 40%। म्हणजे 2012 रोजी मध्ये 40% हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यानंतर आपण सेम 2013चं काढू। 2013 मध्ये जे मॅक्झिमम मुलं होते, ज्यामध्ये 400 विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी पास झाले आणि कितीपैकी झाले ते टोटल 700 पैकी × 100। परत हे दोन यांसोबत रेट होतात 4/7 × 100। याचं जर तुम्ही काढलं तर 57.14% तुम्हाला मिळतात, बरोबर। त्यानंतर 2014चा आपण काढू। 2014 मध्ये जर तुम्ही काढलं तर यामध्ये 500 विद्यार्थी आणि टोटल 800 पैकी मल्टिप्लाय बाय 100। याला तुम्ही जर सॉल्व केलं तर खूप इझिली तुम्हाला आन्सर मिळेल 62.5%। आणि 2015चा जर तुम्ही सॉल्व केलं त्यामध्ये 700 विद्यार्थी आहे आउट ऑफ 1000 × 100। तर याचं जर तुम्ही आन्सर काढलं तर तुम्हाला इझिली 70% मिळते। आणि तुम्हाला माहित आहे की 70% हे 10 7 70, तर हे मॅक्झिमम आहे, म्हणजे 70% जे ॲक्युरेसी आहे ते आहे। तर जो पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता सेटच्या एक्झाममध्ये तो खूप सिंपल होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं पासिंग पर्सेंट। बघा, इथे लक्षात येईल इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट मॅक्झिमम। तर 2015 मध्ये हे मॅक्झिमम होणार होता। चला दुसरा प्रश्न बघू, त्या प्रश्नावरचा होता द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ द स्टुडंट इन एक्झामिनेशन फॉर ऑल द इयर 2015 to 12 to 15 कंबाईन टुगेदर। म्हणजे इथं मराठीमध्ये पण प्रश्न दिलेला आहे। मराठीमध्ये बघा, 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी विचारलेली आहे, म्हणजे टोटल याची विचारली आहे। मग टोटल याची जर विचारली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा पण खूप सिंपल प्रश्न होता। जेवढे पण टोटल आहे, टोटल किती आहे तर याची वरच्याची तुम्हाला टोटल करावं लागेल आणि पासिंगची टोटल करावं लागेल। तर पासिंगची टोटल म्हणजे इथे दाखवतो तुम्हाला, पासिंगची टोटल करून घेऊ आपण पहिले। तर बघा, हे 200 प्लस 400 500 आणि हे 700। तर याची जर टोटल केली 7 आणि 5 13 14 15 16 17 18 19 आणि बघा याची जर टोटल तुम्ही 1800 7 हे इथे 1800, हे 1800 आली। आणि आता जे टोटल आहे हे सर्व याची करावं लागणार आहे, जे वरच्या साईडची आहे, ज्याची टोटल आहे 500, त्यानंतर 700, त्यानंतर 800 आणि हे आले 1000। तर याची जर टोटल केली तुम्ही तर 0 0 8 आणि 5 13 13 आणि 7 20, म्हणजे हे झाले 3000। म्हणजे टोटल जे विद्यार्थी होते ते 3000% पकडू आणि हे 1800। तर आता याची पण तुम्हाला पर्सेंटेज काढायचे आहे, ते पण खूप इझिली काढू शकतो आपण। पासिंग झालेली 1800 खाली 3000 मल्टिप्लाय बाय 100, हा कटला
या दोघांसोबत, बरोबर आहे. हा 0 पण यासोबत गेला. 6 त्रिक 18, 6 म्हणजे हे झाले. इझिली तुम्हाला 60% आन्सर मिळेल. 60%. तर ऑप्शन नंबर म्हणजे 60% हा टोटल ॲव्हरेज आहे 2012 ते 2015चा, 15 विद्यार्थ्यांचा, म्हणजे 60% म्हणजे ऑप्शन नंबर सी याचा आन्सर येणार आहे. तर पर्सेंटेज ऑफ पासिंग 2015 टू 2012 टू 2015 म्हणजे 12 ते 15 मध्ये 60% विद्यार्थी हे काय झाले, पास झाले. बघा त्यानंतरचा जो प्रश्न होता तो थोडा वेगळ्या प्रकारामध्ये विचारण्यात आला होता, तो पण घेऊन घेतो मी तुमच्यासमोर. बघा प्रश्न पहिले वाचू आपण, बोथ लँग्वेजमध्ये वाचू. तर प्रश्न आहे, 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात. आउट ऑफ 80 प्लेयर 35 प्ले क्रिकेट, 42 प्ले हॉकी, 25 प्ले फुटबॉल, 8 प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी, 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल, 7 प्ले बोथ हॉकी अँड फुटबॉल अँड 3 प्ले ऑल दी 3 गेम्स. तर तुम्हाला विचारलं हाऊ मेनी प्लेयर्स आर प्लेइंग ओनली 1 गेम्स आणि हाऊ मेनी प्लेयर प्ले एक्झॅक्ट 2 गेम्स. तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जे एक ट्रिक्स असते ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल की सर्वप्रथम तुम्हाला एक डायग्राम बनवावा लागेल. तर इथे मी डायग्राम बनवत आहे. या डायग्राममधून तुमच्या टोटली हे कळून जाईल. तर पहिले तर आपण प्लेयर काय म्हणतात आणि बाकी सर्व गोष्टी काय ते समजून घेऊ. बघा आता ही 3 गोष्टी आहेत ते तिन्ही घेऊ. तर सर्वात पहिले क्रिकेट. तर बघा हे जे आहे हे क्रिकेटसाठी आहे. तर टोटल 80, टोटल किती प्लेयर आहे, टोटल 80 प्लेयर आहे. त्यामध्ये क्रिकेटमध्ये CRICKET क्रिकेटमध्ये बघा 35 लोक आहे टोटल. 35 क्रिकेट खेळतात. 42 हॉकी खेळतात. इथं हॉकीसाठी घेऊ हॉकी, ठीक आहे. तर हॉकीमध्ये किती आहे, हॉकीमध्ये 32 प्लेयर आहे. बघा हॉकीमध्ये 42 आहे, सॉरी 42 हॉकीमध्ये आहे, 42 प्लेयर हॉकीमध्ये आहे. त्यानंतर 25 फुटबॉलमध्ये आहे. तर हा खालचा जो आहे तो फुटबॉलचा देतो मी, फुटबॉलमध्ये आहे. खूप सिंपल आणि साधा प्रश्न होता. 25 प्लेयर. त्यामध्ये बघा 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात. त्यामधले क्रिकेट आणि हॉकी खेळणारे हे 8 आहे. त्यानंतर बघा 10 दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात. क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे किती आहे, तर 10 आहे. आणि त्यामधील 7 दोन्ही हॉकी आणि फुटबॉल खेळतात. हॉकी आणि फुटबॉल खेळणारे किती आहे, तर 7 आहे. आणि पुढे म्हटलं आहे तिन्ही खेळणारे 3, बरोबर. म्हणजे आता तुमच्यासमोर हे डायग्राम तयार झालेली आहे. आता ह्या डायग्राम नंतर आपण आता काय करू, यामध्ये व्हॅल्यू पुट करू. मग आता ही डायग्राम झाल्यानंतर बघा याच्यात व्हॅल्यू कशा आहे. पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणारे खेळाडूंची संख्या विचारली. आणि दुसरा प्रश्न जो होता तो बघा फक्त 2 प्रकारचे खेळ खेळण्याची संख्या किती आहे. तर सर्वप्रथम 2 खेळणारे आपण इझिली काढू शकतो. 2 कसे काढू शकतो बघा, हे तिन्ही खेळणारे आहे. आता हे 8 दोघं जण खेळतात, हे दोघं जण 10 दोघं जण खेळतात, 7 दोघं जण खेळतात. तर फक्त पहिला आपण 8 काढून घेऊ. मग हे 3 यातून मायनस करून टाकू, कारण की जे क्रिकेट आणि हॉकी खेळतात 8, त्यामध्ये हे 3 जण एक्स्ट्रा येत आहे, कारण की 3 जण हे 3 प्लेयर खेळतात. फक्त आपल्याला 2च पाहिजे. 8 मधून 3 काढून टाकू. 3 काढले तर किती मिळतात, 5. म्हणजे 5 असे प्लेयर आहे की जे फक्त काय खेळतात, क्रिकेट आणि हॉकी हाच गेम खेळतात. सेम इथं पण 10 आहे दोन्ही खेळणारे, पण यामध्ये 3 आहेच, आणि हे 3 काढावं लागेल. मग 10 मधून मी 3 काढणार. 10 मधून जर 3 काढले तर मला 7 मिळतात, बरोबर आहे. सेम इथं 7 आहे, बरोबर आहे. या 7 मधून मी 3 काढून घेईल, बरोबर आहे. 7 मधून हे 3, कारण की हे तिन्ही प्लेयर गेम खेळतात. 7 मधून जर 3 गेले तर 4 राहतात. याची जर बेरीज केली मी 5 आणि 4 9 आणि हे 7 16, तर टोटल 16 येते. म्हणजे हे असे 16 प्लेयर आहे की जे क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल हे तिन्ही गेम खेळतात. म्हणजे यातले 16 प्लेयर असे आहे की कोणी क्रिकेट आणि हॉकी खेळेल, कोणी हॉकी आणि फुटबॉल खेळेल, कोणी फुटबॉल आणि क्रिकेट खेळेल. म्हणजे 2-2 गेम खेळेल. म्हणजे जो प्रश्न नंबर 2 होता त्याचा आन्सर आपल्याला मिळाला. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळण्याची संख्या किती, तर ते आहे ऑप्शन नंबर डी 16. 16 प्लेयर असे आहे की जे फक्त 2-2च गेम खेळतात. बघा, आणि आपल्याला काय विचारलं नंतर फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळण्याची संख्या किती, तर हे 16 झाले 2 प्रकारचे खेळ. 2 प्रकारचे खेळणारे 16 आहे. आपल्याला 3 प्रकारे तिन्ही गेम खेळणारे 3 जण आहे, बरोबर आहे. म्हणजे 16 17 18 19 जण नाही झाले. आणि उरलेले किती जण असणार, जे की फक्त काय खेळणार आहे, लिमिटेडच खेळणार आहे. उरलेले किती आहे, जे की लिमिटेडच खेळणार आहे, म्हणजे एक खेळणार आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे 80 प्लेयर टोटल आहे, म्हणजे 80 मायनस हे 19 आपण त्यामधनं मायनस करून टाकू, कारण की 2 खेळणारे आणि एक म्हणजे कोणते, जे 3 प्लेयर आहे ते तिन्ही गेम खेळतात. तर यामधून जर तुम्ही 19 मायनस केले 80 मधून तर तुम्हाला आन्सर मिळते 61, म्हणजे 61 हे आन्सर आहे. तर 61 जे आन्सर आहे हे तुम्हाला मिळतो प्रश्न क्रमांक 1चा. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळाडूंची संख्या किती आहे, तर 61 आहे. खूप साधा आणि सिंपल प्रश्न होता. दोन्ही प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह झाले असते. चला आपण आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ, जो की सेटच्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता. आपण फक्त मॅथ आणि रिझनिंग याचेच प्रश्न सॉल्व्ह करत आहे.
तर नेक्स्ट प्रश्न बघा, हा डी नंबरचा सेट आहे. सो मी डी नंबरच्या सेटवरून तुम्हाला दाखवत आहे. चला बघा, हा प्रश्न आहे. प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील असं म्हटलेलं आहे. तर याची काही जणांना पाठच झालेला आहे हा प्रश्न, किंवा काही जणांना माहितच आहे 1 तासामध्ये, 1 तास संपल्यानंतर किंवा 12 वाजल्यानंतर किती कालावधीमध्ये. तर त्याचा आन्सर असते 1 तास 5 मिनिटे. हा सिंपल प्रश्न होता, बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण की 22 तासामध्ये आपण पकडत असतो. तर तो प्रश्न होता हा. तर 1 तास 5 मिनिटाचा सिंपल आन्सर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे हा. एका पुस्तकाची किंमत 20% ने, म्हणजे बघा, ॲट द प्राइस ऑफ ए बुक इज रिड्यूस बाय 20%, देन इट कन्झम्पशन इज इन्क्रीज बाय 25%. हाऊ मच % डिफरन्स इन देअर इज द प्रिव्हियस इन्कम. तर त्यामध्ये काय फरक होणार आहे, किंवा शेकडा किती फरक पडणार आहे. तर बघा, या प्रश्नासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. तो म्हणजे आहे की ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए इंटू बी अपॉन 100. हा जर तुम्ही फॉर्म्युलामध्ये प्रॉपर व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला इझिली आन्सर मिळेल. बघा मी सांगतो तुम्हाला. तर यामध्ये ए प्लस मायनस यासाठी की शेकडा म्हणजे पर्सेंट रिड्यूस झालं की इन्क्रीज झालं. तर बघा, पहिला जो ए आहे तो रिड्यूस झालेला आहे, म्हणून आपल्याला मायनस घ्यावं लागेल. तर -20. त्यानंतर बघा, कन्झम्पशन इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे जो बी घ्यावा लागणार आहे तो प्लस घ्यावा लागणार आहे, आणि प्लस किती 25 घ्यावा लागणार आहे. तर हे झालं. बस तुम्हाला आता ह्या व्हॅल्यू पुट करावं लागणार आहे. म्हणजे -20A प्लस 25. आता इथे प्लस मायनसमध्ये मायनस येईल, कारण की प्लस मायनस मायनस होते. इथे -20 इंटू 25, कारण की यातलं मी मायनस समोर घेऊन घेतलं, म्हणजे 20 मधला मायनस समोर आला, हा प्लसचा घेतच नसतो, अपॉन 100. बरोबर. आता बघा, -20 प्लस 25 हा झाला 5 मायनस. आता बघा, इथं 25 चौक 100 होते, आणि 4 पंच 20 होते, म्हणजे इथं 5 राहिले, आणि 5तून 5 गेले 0 राहिले. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर तुम्ही खूप इझिली काढू शकता की ऑप्शन नंबर डी म्हणजे 20 हे आन्सर आहे. समजलं असेल सर्वांना. खूप सिंपल प्रश्न. त्यानंतर आणखी एक प्रश्न होता जो की होता पर्सेंटेजवरच विचारला होता. तो पण प्रश्न आपण पाहून घेऊ. पर्सेंटेजचा प्रश्न आहे नेक्स्ट तो. बघा काय म्हटलेलं आहे पर्सेंटेजच्या प्रश्नामध्ये. हा थोडा लेंदी प्रश्न होता, पण जर इझिली तुम्ही काढू शकले असते. बघा प्रश्न आहे, the percentage profit earned by selling an item for ₹2020 2120 म्हणजे 2120 is same as the percentage loss increased by selling the same item for ₹1480 at what price should the item be sold to get 20% profit. म्हणजे याचा मराठीमध्ये जर अर्थ बघितला आपण, तर एका वस्तूची किंमत आहे 2120, म्हणजे 2120 रुपयाला विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाला विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल. म्हणजे एक वस्तू आहे, त्या वस्तूची प्राइस माहिती नाही, जर आपण विकली तर 2120 म्हणजे 2120, आणि आपण जर तोटाने विकली तर 1480, यामध्ये जो फरक राहणार आहे तो सारखाच राहणार आहे, म्हणजे सारखंच पर्सेंटेज मिळणार आहे आपल्याला. आणि तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल. तर आपण ती वस्तूची प्राइस आपल्याला माहित नाही आहे, पण ती 20% नफ्याने जर विकली आपण, तर आपल्याला ती वस्तू कोणती असेल आपल्याला विचारलं आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला क्रॉस चेक वगैरे करावं लागणार आहे. तर थोडा लेंदी प्रश्न होता, तुम्ही सॉल्व्ह नाही केला असता तरी पण काही प्रॉब्लेम नव्हता, बाकी इकडे टाइम तुमचा सेव्ह झाला असता, पण मी तुम्हाला काढून दाखवतो याचा आन्सर. तर बघा, 20% नफा म्हणते, म्हणजे 100 वर जर 20% नफा होत आहे, 100 वर 20% नफा म्हणजे 120%. तर 120% ची व्हॅल्यू आपल्याला ह्या 4 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 120% बरोबर या ऑप्शन मधली एक व्हॅल्यू मला घ्यावी लागणार आहे. तर मी पहिल्या नंबरची व्हॅल्यू घेतो, कारण की पहिल्या नंबरची व्हॅल्यू पासून आपण स्टार्ट करू. 2160. बघा, 120% म्हणजे काय, तर 2160 आहे. तर 100% म्हणजे किती, म्हणजे मला पहिले ती व्हॅल्यू पाहावं लागेल कुठली आहे. तर x, 100% म्हणजे x. मी इथून x फाइंड आउट करतो. x इज इक्वल टू 2160 गुणिले 100 x. बघा, आता 2160 गुणिले 100 अपॉन काय होईल, हा 120 खाली येणार. बघा, आणि याला मी आता कट केलं, म्हणजे 12ला आता 216 ने आपण भाग देऊ शकतो इथे. बघा, 12 216, 12 1 12 12, 13 14 15 16 17 18 19 20 21, म्हणजे बरोबर 96 उरते. आणि हा शून्य तर राहिलाच, म्हणजे 12 8 96, आणि हा शून्याचा भाग गेला म्हणजे 180. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 180. ओके, 180 ही मला x ची व्हॅल्यू मिळाली. आता इथे परंतु हा गुणिले 10 आपण सोडला होता, तर गुणिले 10 करावा लागेल याला, कारण की याचा आन्सर आपण 12 आणि 216 भागलं होतं. तर x बरोबर 180 आणि 10 म्हणजे 1800 आन्सर आले. त्या
21 मधून, लक्षात घ्या 21 20 मधून आपल्याला हे 1800 मायनस करायचे आहे. काय करायचे आहे, हे 1800 मायनस करायचे आहे. तर आन्सर मिळते 320. कारण की आपण काय केलं, इथे म्हटलेलं आहे तेवढीच वस्तू 121 मधून 320. आता क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला परत या 1480 मध्ये हे 320 टाकल्यानंतर हेच आन्सर आला पाहिजे 1800. तर 320 जर आपण टाकले कशामध्ये, 1420 मध्ये, तर 1420 मधून 320 जर मायनस केले, 1420 नाही 1480 मधून जर आपण 320 हे जर त्यामध्ये ऍड केले, टाकायचे आपल्याला, प्लस करायचे आहे, तर तुम्हाला बघा लक्षात येईल 0 0 आणि हे बरोबर 1800 मिळते. म्हणजे आन्सर तेच मिळत आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू होती ती 1 नंबरची म्हणजे 2160 हे आन्सर होतं याचं. 2160 जर तुम्ही व्हॅल्यू जर आपण घेतली असती तर त्यामध्ये 20% नफा होऊन आपल्याला ही व्हॅल्यू भेटली असती. म्हणजे याची ॲक्च्युअल एकची प्राइस किती, व्हॅल्यू किती होती, तर हे 1800 रुपयाची ही वस्तू होती किंवा जे विकणारं आपण प्रोडक्ट होतं ते 1800चं होतं. तर हे थोडं लेंदी होतं. जर तुम्ही व्यवस्थित जर केलं असतं तुम्हाला आन्सर मिळालं असतं. चला आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. तो पण प्रश्न आपण समजून घेऊ. या प्रश्नाचं उत्तर 0 आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, त्यानंतरचा रिझनिंगचा प्रश्न होता, तो पण खूप प्रश्न इझी होता, तो बघून घेऊ. बघा, इफ QTXL इज ए कोड मीन्स, म्हणजे त्यांनी म्हटलं होतं QTXL याचा कोड दिलेला आहे OPTG. तर त्याने म्हटलेलं आहे GKNS चा कोड खालीपैकी कोणता आहे. तर तुम्हाला माहिती आहे Q जो आहे क्यूच्या नंतर क्यूच्या आधी ओ येतो. तर क्यू जर आपण पाहिला तर हा 17 नंबरला आहे आणि जो ओ जो आहे हा 15 नंबरला आहे. म्हणजे इथे दोन्ही मायनस झालेला आहे. पण इथे पण आपण दोन्ही जर मायनस केलं तर जी पासून दोन्ही जर आपण आधी आलो तर तुम्हाला ई मिळणार. ठीक आहे. त्यानंतर टी पासून कितीने मागे जावं लागते बघा, टी हा 20 नंबरला आहे आणि पी जो आहे 16 नंबरला आहे, तर 4ने मागे जावं लागते. तर के हा 11ला आहे. 11 पासून जर आपण 4ने मागे आलो म्हणजे मायनस केले तर तुमच्या लक्षात येईल की इथं जी पाहिजे होता, पण ऑप्शनमध्ये जी सापडत नाहीये. तर आपण समोर जो होऊ शकते तो प्रश्नाच्या याच्यात नसेलच. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्स जो येतो तो एक्स येतो 24 नंबरला आणि टी जो येतो 20, म्हणजे यामध्ये पण. त्यानंतर आपण एन जो आहे, एन हा 14ला, इथून जसा एक्स 24 वरून 20 वर गेलो म्हणजे 4ने कमी केला, तर एन पण आपण 4 वरून जर कमी केलो तर तुम्हाला 10 येईन, म्हणजे जे मिळाला पाहिजे. आणि यल जो आहे हा 12 आहे, जी म्हणजे 7 आहे, इथून 5ने कमी झाला म्हणजे यस हा 19 आहे, इथून जर आपण 5ने केलो तर आपल्याला एन मिळेल. तर अल्फाबेट जे सिरीज आहे त्याचा प्रश्न होता. ते EGJN हे आन्सर नाही आहे, पण ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला 3 ॲक्युरेट मिळतात बघा, ESJN. तर ई पण आहे, जे पण आहे, एन आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आणि हा खूप सिंपल अल्फाबेटिकल सिरीजचा प्रश्न होता. चला तर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणते, तर हा प्रश्न खूप सिंपल आणि साधा होता आणि खूप इझी प्रश्न होता. तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह न करता पण आन्सर देऊ शकले असते. तर बघा काय म्हटलेलं आहे, खालील विधानांच्या आधारे पुढील कोणते निष्कर्ष उचित आहे असं म्हटलेलं आहे. सर्व पक्षी पांढरे आहे म्हणजे ऑल बर्ड्स आर व्हाईट. त्यानंतर ऑल पॅरेट्स आर बर्ड्स. तर बघा याची जर तुम्ही डायग्राम काढली तरी बघा सर्व पक्षी, बघा आपण डायग्राम काढू, तुमच्या लक्षात येईल त्यानुसार. सर्व पक्षी म्हणते म्हणजे सर्व बर्ड्स, हे जे सर्व बर्ड्स आहे, ठीक आहे, हे सर्व बर्ड्स काय आहे तर हे पांढरे आहे, व्हाईट आहे, पांढरे आहे. आणि सर्व पोपट पक्षी आहे, म्हणजे हा जो पोपट आहे हा याच्या आतमध्ये येईल. पोपट जो आहे, पॅरेट जो आहे त्याच्या आतमध्ये येईल. सर्व पोपट हे बर्ड्स आहे. तर यामध्ये बघा निष्कर्ष काय म्हटलेला आहे, काही पक्षी पांढरे आहे, असू शकतात नसू शकतात, काही पोपट पांढरे आहे, असू पण शकतात नसू पण शकतात, सर्व पोपट हिरवे आहे. आता पोपट आणि हिरवेचा काही संबंधच दिलेला नाही आहे. मग हे 3 नंबरचा निष्कर्ष रॉंग होणार आहे. तर 3 नंबरचा इथं पण निष्कर्ष आहे, इथे पण निष्कर्ष आहे, इथे पण, म्हणजे हे तसेच कॅन्सल झाले. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर आहे. कारण की काही पक्षी जे आहे, हे बर्ड जे आहे ते व्हाईट असू शकतात ना, आणि काही पोपट पांढरे असू शकतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं हे करेक्ट आन्सर आहे. तुम्ही कट कॅन्सलिंग मेथडचा पण यूज करून हे आन्सर काढू शकता. चला आता आपण नेक्स्ट प्रश्नांकडे जाऊ. बघा नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्या समोर, खालील कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमध्ये संबंध बरोबर आहे. वैयक्तिक खेळाडू म्हटलाय, स्त्रिया म्हटलाय आणि माता म्हटलेला आहे. म्हणजे ॲथलेटिक्स, वुमेन्स आणि मदर. तर तुम्हाला माहिती आहे जे आपण वुमेन्स असतात त्या वुमेन्समध्येच काय लपलेलं आहे तर माता लपलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ही वुमेन्स आहे, या वुमेन्समध्येच तुम्हाला माता, बहिणी, स्त्रिया वगैरे सर्व राहणार आहे. आणि त्यामध्ये काही खेळाडू पण राहणार आहे, व्यक्ती खेळाडू राहणार आहे, काही स्त्रिया पण खेळाडू राहणार आहे आणि काही पुरुष पण येईल तर ते बाहेर जाईल. म्हणून ऑप्शन नंबर जे बी आहे हे त्याचं करेक्ट असण्याचे चान्सेस आहे. तर असा हा प्रश्न होता. यामधले मी सर्व प्रश्न सेटच्या एक्झाममधले पूर्ण केलेले आहे, ज्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर हे सेटची एक्झाम होती आपली. तर
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या आणि असे सेट नेट आणि इतर परीक्षांचे मी रिझनिंग, मॅथ आणि जीएकेचे पण प्रश्न आपण टाकणार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.